रखरखत ऊन, अंगाची होणारी लाही लाही आणि घामाच्या धारा. उन्हाळा म्हणलं की हे चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. पण हेच ऊन जेव्हा जीवावर बेतं तेव्हा त्याला आपण उष्माघात म्हणतो. हा उष्माघात नक्की काय आहे, तो कसा ओळखला जावा, जाणून घेऊया आजच्या या छोटी गोष्ट या सेगमेंटमध्ये. मित्रांनो, आपल्या शरीराची एक नैसर्गिक रचना असते जी आपल्याला ठराविक तापमानात सुरक्षित ठेवते. जेव्हा बाहेर खूप उष्णता असते तेव्हा आपले शरीर घामाच्या वाटे ही उष्णता बाहेर टाकते आणि स्वतःला थंड ठेवण्याचा प्रयत्न करते. पण जेव्हा आपण प्रखर उन्हात जास्त वेळ काम करतो किंवा वावरतो तेव्हा शरीराची कूलिंग सिस्टीम म्हणजेच थंड ठेवण्याची ही यंत्रणा कोलमडून पडते. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं घाम येणं बंद होतो आणि शरीराचे तापमान अचानक 104 अंशाच्या पुढे निघून जाते. हीच ती स्थिती ज्याला आपण वैद्यकीय भाषेत उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतो. उष्माघात झाला हे ओळखावं तरी कसं? जर एखाद्या व्यक्तीला उन्हात असताना अचानक चक्कर येऊ लागली, मळमळायला लागलं किंवा तीव्र डोकेदुखी सुरू झाली तर ते उष्माघाताचं पहिलं लक्षण असू शकतं. यात शरीराला इतका ताप भरतो की त्वचा एकदम गरम आणि लाल बुंद पडते. पण विशेष म्हणजे शरीराला अजिबात घाम येत नाही. अशा वेळी संबंधित व्यक्ती गोंधळल्यासारखी वागू लागते आणि वेळीच उपचार न मिळाल्यास ती शुद्ध देखील हरपू शकते. जर कुणाला उष्माघाताची ही लक्षणे आढळली तर त्याला लगेच सावलीत किंवा थंड जागी घेऊन जा. शरीर थंड करण्याचा प्रयत्न करा, पाणी द्या आणि वेळ न घालवता डॉक्टरांकडे घेऊन जावा, कारण उष्माघात हा जीवावर देखील बेतू शकतो. पण हा उष्माघात होऊ नये यासाठी काय उपाय करावा? उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं खूप महत्वाचं आहे. दुपारच्या कडक उन्हाळ्यात बाहेर जाणं टाळलं पाहिजे. हलके आणि सैल कपडे घातले आणि डोक्यावर टोपी किंवा कापड घेतलं तर शरीराला थोडा आराम मिळतो. नारळ पाणी, ताक किंवा लिंबू पाणी घेतलं तरी शरीर थंड राहायला मदत होते. उष्माघात टाळणं हे आपल्याच हातात आहे. फक्त थोडी खबरदारी, भरपूर पाणी आणि वेळेचं नियोजन केलं तर आपण या कडक उन्हातही स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. त्यामुळे बाहेर पडताना पाण्याची बाटली आणि डोक्यावर रुमाल घ्यायला विसरू नका. स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन अपडेटसाठी तरुण भारत कोल्हापूरला फॉलो करायला विसरू नका.